पूर्वी अमरीश नावाचा एक राजा होता. तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत करीत असे. सर्व काळ हरिचिंतन करीत असे. त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्याच्याकडे आले. ती द्वादशी अशी होती की सूर्योदयानंतर एका घटकेच्या आत उपवास सोडायचा होता. व अतिथी तर फारच श्रेष्ठ होते. अमरीशला फार भय वाटू लागले. पारणे नीट पार पडेल की नाही अशी शंका वाटू लागली. दुर्वास ऋषी येताच अमरीशाने त्यांना नम्रपणे वंदन करून पाद्य अर्ध्य इत्यादी देऊन त्यांची यथोपचार पूजा केली. त्याने दुर्वासांना विनवणी केली, आज एक घटिका साधन द्वादशी आहे, तेव्हा कृपा करून आपले प्रातः अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला घटकेच्या आत यावे. दुर्वास ऋषी नदीवर गेले. तेथे अनुष्ठान करता करता एक घटका झाली. अमरीशाने आपला व्रतभंग होऊ नये म्हणून वेळेच्या आत तीर्थप्राशन करून उपवास सोडला. त्याने ऋषीच्या भोजनासाठी उत्तम पक्वाने केली होती. तोच दुर्वासा ऋषी आले. त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले, अरे दुरात्म्या, अतिथीला न देताच भोजन घेतलेस काय? ऋषी शाप देणार तेवढ्यात अमरीशाने भगवान विष्णूंचे स्मरण केले. नारायण हे भक्तवत्सल आहे. ते अमरीशाचे रक्षण करण्यासाठी धावून आले. दुर्वासांनी अमरीशाला शाप दिला, तुला प्रत्येक योनीत याप्रमाणे जन्म घ्यावे लागतील. तोच विष्णू अमरीशाजवळ येऊन उभे राहिले. ऋषीचे वचन खोटे होणार नाही हे जाणून अमरीशाने विष्णूंचे चरण धरले. भगवान विष्णू दुर्वासांना म्हणाले, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात, मी त्याचे रक्षण करणार. तुम्ही मला शाप द्यावा असे मला वाटते. ज्ञानी लोकातही श्रेष्ठ लोक पृथ्वीवर युगानुयुगे तप करतात, पण भूलोकी हरिचरणाची भेट दुर्लभ आहे. हे विष्णू शापाच्या निमित्ताने लक्ष्मी सहित अवतार घेईल व भक्तांचा उद्धार करील या हेतूने त्यांनी भगवान विष्णूंना शाप दिला. तू भूलोकी अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मावेस. जगतपिता भगवान विष्णू यांनी आपल्या पुढील कार्यावर लक्ष ठेवून अशा प्रकारे हा शाप स्वीकारला.